आमचं पुढचं गाव आहे पडवणे. ह्या साईडला पडवणेला रोड जातो आणि ह्या साईडला फणसे. तर आम्ही पहिले घेणार आहोत पडवणे. चला तर पडवण्या आतमध्ये गावामध्ये जाऊन बघूया. इथून तर जवळपास सगळं कातळ दिसते. दूर दूरपर्यंत घरं तर काही दिसत नाहीये. कदाचित खाली अशी घरं असतील आतमध्ये. कारण आम्ही आता जात आहोत म्हणजे ग्रामदैवतला वगैरे तेवढीच वस्तू दिसतं. बाकी काय आता आतमध्ये रोड इकडे गाडी वगैरे जात नाही. अरे बापरे, इकडे तर सगळा मोकळा दिसतो. मला तर वाटतं काही लोकांना म्हणजे देवगड तालुक्यामध्ये जी लोक राहतात ना त्यांना पण काही लोकांना हे गाव नसतील माहिती. एकूण एक गाव गावामधलं म्हणजे आम्हाला काय माहितच नाही, पण निदान इकडे असे गाव आहे ते तरी ते दाखवता येईल. ते दाखवायचा प्रयत्न आमचा नक्की राहील. या पडवणे गावात आलोय खरं, पण जवळजवळ मला वाटतं 1 किलोमीटर झाले इथे जवळपास काहीच घरं नाहीयेत. आणि हे जे दोघं आहेत ह्या दोघांना असं वाटतंय की आपण चुकलोय किंवा मग त्यांना असं वाटतं की इथं गावच नाहीये पडवणे. कारण जवळजवळ आम्ही खूप आतमध्ये आलोय पण काहीच दिसत नाही. माणूस पण तसं दिसत नाही. काहीतरी विचारू अजून जरा वेळ बघूया आणि जाऊया. गावाचं नाव समजलं ना पुऱ्या झाला. गावात काय म्हणतो पण रोड केलाय म्हणजे आतमध्ये घरं असतील असं मला वाटते. रोड चांगला आहे पण खूपच आतमध्ये पडवणे गाव. कोण कोणी पडवणे गाव आहे का इकडे? खूप खाली आहे का अजून? आम्ही असंच गाव बघायला आलोय. पडवणे हे गाव आहे म्हणून. अजून खूप खाली जावं लागेल. ठीक आहे. हा थँक्यू. आता ह्यांना विचारलं माहिती आम्हाला जरा शाश्वती मिळाली आहे. गाव पुढे आहे खाली. रस्ता खराब आहे. हा रस्ता खराब आहे. तर आमका आता होईल्यावर परत कधी होय आम्ही येऊ की नाही काय माहिती, किंवा आता नाही येतो तर आम्ही कशाकच इला असता. म्हणून आम्ही असा ह्या चॉईस केलं की आपण असं काहीतरी करूया की आपल्या सगळे गाव आता जन्म घेऊन झाली 25-26 वर्ष. आपलं गाव, मामाचं गाव, आतेचं गाव, मैत्रिणीचं गाव आहे आपलं. आम्ही कॉलेज केलं म्हणून आमका देवगड माहिती. नाही तर माझ्यासोबतची बरीच जण अशी असतील जी देवगड मध्ये गेली पण नसतील म्हणजे माझ्या गावातली. त्यामुळे आम्ही हा असं काहीतरी युनिक चॉईस केला. वाव हे बघ पुढे अरे ना. म्हणून आम्ही असं चॉईस केलं की आपण असं काहीतरी लोकांका दाखवू की त्यांनी पण कधी येतील काय माहिती, पण आमच्या व्हिडिओच्या थ्रू आपल्याला त्यांना समजत तरी की बाबा हे असे गाव होत. आणि आमच्या बरोबर तुम्ही पण बघाल हे व्ह्यू जे तुम्हाला इथे म्हणजे इथे बघण्यासाठी तुम्हाला येणं पॉसिबल नाही होणार. तर हा मग इथं पायपरून जाऊ की आधी बीच बघून येऊ. कुठे उतरवता खाली आणि आम्ही तिचा पूर्ण असं लोड येत होता हातांवर, त्याच्यामुळे तिचा हात त्यामुळे आम्हाला उतरवलं आणि आम्ही चाललोय आता चालत. चल चल. मंदिर लागेल. आता हे जे मंदिर आहे फटोबा प्रसन्न, त्या मंदिरात आम्ही जातोय. तुम्हाला इथून दिसतच असेल थोडं थोडस वरचा भाग दिसतोय. इथून आहे प्रवेश. मंदिरच आहे ते पण. 2 मंदिर आहेत वाटते इथे. 2 मंदिर आहे. इथून झालंय त्या मंदिरात. हा ते मंदिरचं आणि हे ह्या मंदिरचं. हा वरचा कळस सेम आहे. तिने आम्हाला परत उतरवलं आणि आता मी परत जाते. चाल
कोण तर तुम्ही बघू शकता. आणि आम्ही चांगलेच भाजलेले पण आहोत. ही बघा एक्स्ट्रा प्रोटेक्शन घेतो स्वतःसाठी. टोपी आणायला आम्ही विसरलो. पुढच्या वेळी ही चूक करणार नाही. उडते प्रोटेक्शन उन्हापासून. हिने आमचे 40 रुपये वाचवलेत कारण हिने 2 बॉटल घरून भरून आणले. तर आता आपण आलो पडवणी मधलं श्री पटोबा मंदिर देवस्थान. जर तुम्ही सुरुवातीला आमची म्हणजे बघितला तर असं वाटेल इकडे हे पडवणी गाव नाहीच आहे. इतक्या खाली आणि आतमध्ये सीसीटीव्हीच्या आहेत आपण. मस्त आहे. नवीनच काम केलं वाटतं मंदिरात पूर्ण. हर हर महादेव. श्रीदेव पटोबा. अरे हा माझ्या आहे. आणि बघ ना तरी मंदिराचं काम पूर्ण नवीनच आहे. पडवणी गावात आतमध्ये जाणार. आतमध्ये जाऊ पण. त्या मंदिराच्या अगदी जरा असंच थोडंसं 2 मिनिटावर हे अजून एक मंदिर आहे. हे पण फटोबाचंच आहे, फक्त हे ब्राह्मण फटोबा प्रसन्न आहे आणि ते फक्त फटोबा आहे. चला बघूया आता ते मंदिर कसं आहे ते. ते जरा सावलीत आम्ही आता गाडीला लावतोय आणि मग जाऊ नंतर पुढे. हे त्या मंदिराचं प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वार तरी मस्तच आहे. थोड्या पायऱ्या आहेत त्या उतरून जायच्या आहेत आणि असं बागेत मंदिर आहे ते. दोन्ही साईडला पूर्णपणे बागा आहेत, आंब्याची आणि झाडं आहेत. हे बघा चांगलंच ऊन लागलेलं आहे आणि जरा पायऱ्या जास्त असल्यामुळे आम्ही बॅग पुढे नाही घेऊन जातो कारण त्यात लॅपटॉप आहे आणि खूप जड झालेलं. तर आम्ही आता बॅग जरा तिथेच ठेवतो आणि नंतर मग मंदिरात जातो. चारी साईडने मस्त झाड आहेत. झाडांच्या मध्येच हे मंदिर. पाय भाजतायत. थोडा वेळ करंट लागल्यासारखं वाटलो. पटकन ये. करंट लागल्यासारखं वाटलं ना.
हर हर. आम्ही आज जात नाही, बाहेरूनच दर्शन घेतो कारण आम्हाला माहिती नाही जातात की नाही ते. आता इथून आतमध्ये आहे पडवणे गाव. आता मी गावात आतमध्ये जाणार. सुरुवातीलाच ही 2 मंदिर आहेत आणि नंतर गाव सुरू होतं. तर आता आतमध्ये आपण गावात जाऊन बघूया इथे काय आहे, कसं आहे गाव. यांचं पण असं आहे की घरं थोडं खाली आहेत आणि मेन रोड आहे तसं वरती, बाकीची घरं थोडं खाली खाली आहेत. आणि आम्हाला एक अजून कुठचं तरी दुसरं मंदिर दिसतंय. बघूया आपण ते कुठचं मंदिर आहे ते. हे आहे विठ्ठल रखुमाईचं मंदिर, पण ते बाहेरून लॉक आहे त्यामुळे आतमध्ये जायला काय आम्हाला परमिशन नाही. त्यामुळे आपण बाहेरूनच नमस्कार करूया आणि बघू पुढे. चला आता परत एकदा जरा पुढे, अजून जरा पुढे जाऊन बघूया की अजून पुढे काय काय आहे या गावात. रोड जरा कच्चे आहेत म्हणून कंटाळा येता, पण बघू छान वाटतं इकडे तिकडे. तर बघूया आता कितपर्यंत ह्या गावाचं एंड हा तो. कोण दिसत पण नाहीत काय विचारू. एक रिक्षावाली दिसली बाबा आता. एकदा जर आम्ही विचारतो की बाबा बाळवणे गावात अजून काय बघण्यासारखं, अजून आपण काय बघू शकतो. त्यांनी आम्ही ज्या मंदिरं बघितलेली तीच त्यांनी पण सांगितलेली होती. अजून बाकी बघण्यासारखं आहे आता म्हणजे एक बीच आहे पडवण्याचा, ता एक त्यांनी सांगितलेला होता. आणि तिकडे रोडचं काम चालू आहे त्यामुळे रोड बंद आहे म्हटल्याने तुम्ही परत मागे जावं. मग आता आम्ही गाडी वळवलं आणि आता जातो त्या बीचकडे. हिडन बीच आहे म्हणजे कोणाला जास्त लोकांना माहीत नाही असं ते सांगत होते. तर बघूया आपण पण जाऊन त्या बीच जरा. ही बघा ही पूर्णपणे उभी राहिलेली. रोडच एवढा खराब आहे तर आम्ही काय करणार. आता आपण चाललोय पडवणेमधलं हिडन बीच बघायला, जे मोस्ट ऑफ दी लोकांना नसेलच माहिती, असेल नसेल माहिती नाही. हे आहे असं पडवणे बीच. चला जरा पुढे जाऊन आपण बघूया कसं आहे ते. रोड फक्त जरा खूपच खराब आहे. वाव मस्तच ना, एक नंबर. व्ह्यू छान आहे, व्ह्यू छान वाटतंय. रोड खराब आहे, व्ह्यू छान आहे. हो ग तेच म्हटलं, मस्तच आहे एकदम ना, भारीच वाटतं. चला तर अशा रीतीने आमचं पडवणे गाव फिरून झालेलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया दुसऱ्या गावामध्ये, लवकरच भेटू. बाय.